देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे हरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका म्हणे साण थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल वार पवन सुता विनती वारंवार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को चलो आओ जी राम के दुलार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राहू द्या अशीच राहू द्या सेटिंग राहू द्या अशीच। महायोग पीठे तडे भीमनत्यं वरं पुंडलिकाय दातृं मणिंदे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावडी अध्यत्र जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवहेरू जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदानम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीसी सदानम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदानम्र माथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा माझी
धर्माचे पालन करणे पाखंड खंडण हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखा वागत होता, प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती. रामराज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं. 700 श्लोकांवरती 9000 उभ्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 उभ्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली. जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. पसायदान रूपी कळस झाला. जो जे वांछील तो ते लाहो. इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वचे माझे घर या न्यायानं मौलींनी शेरा मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्नेहभाव निर्माण व्हावा, ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरीवरती कळस केला, तो पसायदानाचा. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला. आणि मग माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 300 350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला. 300 350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता. कोणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, अरे कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का. 300 350 वर्ष झाले. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला. आणि मग विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4-4.5 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेड्या भेटला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भक्ती भावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरूणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा विवेकानं धरला, एका बाजूचा वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माई बापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे दिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भोबन म्हणलं, वृक्षबल्लींना सोयरं मांडलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मैबा 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माई बापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नव्हे त्याच्याशिवाय आपल्याला गाथा ही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही,
गाथा अशी नाही मैव पण कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यांना कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल. तर या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे म्हणतायत की धर्माचं पालन करणं आणि पाखंड मताचं खंडन करणं इतकंच आमचं काम आहे. काय म्हणतात? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. धर्माचं पालन करणं आणि पाखंड मताचं खंडन करणं इतकंच आमचं काम आहे. नवे नवे पुढं म्हणतात भगवंताच्या नामाचं बीज लावून ते नामाचं बीज वाढवण्याचं काम आम्ही करतो. आमचा अवतारच त्याच्या करताय. खऱ्या अर्थाने धर्माचं पालन करून त्या भगवंताच्या नामाचं बीज आम्ही वाढवतो. आणि इतकंच नव्हे तर पुढे म्हणतात हे धर्माचं पालन करण्याकरता, पाखंड मताचं खंडन करण्याकरता, भगवंताच्या नामाचं बीज लावून ते भगवंताचं नाम वाढवण्याकरता आमच्या हातामध्ये आम्ही तीक्ष्ण शब्दाचे बाण देखील हातामध्ये घेतो. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आमच्या हातामध्ये आम्ही तीक्ष्ण शब्दाचे बाण सुद्धा घेतो. आणि शेवटी म्हणतात या सगळ्या गोष्टीचं पालन करण्याकरता, या सगळ्या गोष्टी करण्याकरता आम्ही लहान अथवा थोर अशी कुठलीही भेदभार ठेवत नाही. नाही भेदभार तुका म्हणे साणा थोर, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा दत्त जयंती महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे खऱ्या अर्थाने सुपूर्द करण्यात आली. आजची मला वाटतं दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली, आपल्या भागाचं भूषण, आपल्याच गावातील, आपल्या भागातील एक नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण तुकाराम महाराज गावडे यांच्या माध्यमातून मला संपर्क करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. नवे नवे खरंच त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्याचप्रमाणे रायगडाचं सुद्धा दर्शन या अनुषंगाने झालं. आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे रायगडाचं आणि माझं काहीतरी नातं असल्यासारखं मला वाटतं. कारण दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये रायगडला येण्याचा योग येतो. मी पहिल्यांदा 6वी मध्ये असताना रायगडला शाळेतल्या ट्रिपमध्ये आले होते बरं का. 6वीत होते, अगदी लहान होते, पण तेव्हापासून दरवर्षी रायगडला येणं होतं. काय नातं आहे काही समजत नाही, पण दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये काही ना काही कारणानिमित्ताने म्हणा किंवा 2 वर्ष आवर्जून आम्ही रायगडला आलो. रायगडची ट्रिप नाही म्हणता येणार याला, रायगडची वारी म्हणावी लागेल. कारण जशी आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी वारी करतो ना, अगदी तशीच वारी रायगडची माझी घडते. म्हणून खरंच माझं परमभाग्य समजते मी की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रायगडचं दर्शन मला होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला साथ करणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कार्यक्रमाला सजवणारे, दजावणारे, त्याच्यामध्ये सुंदर अशी चाल सुरुवातीला ज्यांनी गायली ते असणारे हरिभक्त परायण, नाव काय? प्रदीप दादा मिस्त्री. त्यांची मला वाटतं ही सगळी शिक्षण संस्था आहे. खऱ्या अर्थाने सुंदर असे या बालवयामध्ये संस्कार करण्याचं काम ते करतायत. त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी. संपूर्ण त्यांचा हा एक परिवारच आहे. हे विश्वाचे माझे घर असं म्हणायला काही हरकत नाही. हा सगळा त्यांचा परिवारच आहे. म्हणून या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. संपूर्ण बालगोपाळ टाळकरी, त्याच्यामध्ये माझ्या मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब खऱ्या अर्थाने या भविष्यातल्या अहिल्यादेवी होळकर आहेत बघा. म्हणून
इथून खरी परमार्थाला सुरुवात होत असते. अगदी 5 वर्षाची मुक्ताबाई माझ्या ज्ञानोबऱ्यांना उपदेश करू शकते, तर खऱ्या अर्थाने आपल्या एवढ्या लहान लहान मुली कीर्तनामध्ये टाळका वाजू शकत नाही. बऱ्याच ठिकाणी या गोष्टीला विरोध केला जातो बरं का, पण या गोष्टी विरोध करण्यासारख्या गोष्टी नाहीत. पंढरीच्या वाळवंटामध्ये सुद्धा जनाबाई सारख्या संतांनी नामदेवरायांना म्हणावं, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. या शब्दामध्ये कान उघडणी करावी अशा मराठी साहित्यातील पहिल्या कवयित्री सुद्धा जनाबाई, संत मीराबाई, मुक्ताबाई होऊन गेल्या. आणि त्याच परंपरेचे पाईक आपण आहोत, म्हणून खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. अशी लहान लहान मुलं ज्या वेळेला टाळ घेऊन उभे राहतात, यांच्या गळ्यात टाळ येतो. आजकालच्या पिढीला गळ्यात टाळ घेऊन कीर्तनात उभं राहण्याची लाज वाटते. फार शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्राची. बघा, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढी, आपण म्हणतो आपली भूमी ही संतांची भूमी आहे, आणि आपण भाग्य समजतो की आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. पण खरं सांगू तुम्हाला, महाराष्ट्र जरी संतांची भूमी असली ना, तरी सुद्धा आपल्याला संत गेल्यानंतर समजतात ही आपली शोकांतिका आहे. सिंधुताई सपकाळ म्हणतात, या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्याकरता मरावं लागतं बाबा. जिवंतपणी नाही मोठं होता येत, त्याच्याकरता मरावं लागतं, आणि मेल्यानंतर महाराष्ट्राला त्याची किंमत कळते. म्हणून जिवंतपणी तुम्ही हा संप्रदाय या ठिकाणी टिकून ठेवलाय, म्हणून द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. त्याचप्रमाणे बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग आहे, त्याचप्रमाणे आपला हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं काम जे करतायत, कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत, अगदी कधीही तुम्हाला हा कार्यक्रम ज्यांच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे, आपल्याच भागातलं भूषण कोकणातील एक नामवंत कीर्तनकार एकनाथ बाप्पा वाडीकर यांचे सुपुत्र आहेत बघा, दिनेश महाराज वाडीकर, आवर्जून शूटिंग करण्याकरता आले. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनाच्या पूर्वी जो काही सुंदर हरिपाठ तुम्ही या ठिकाणी केला ना, तो हरिपाठ सुद्धा त्यांनी शूटिंग केलेला आहे. तो हरिपाठ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून त्यांनाही धन्यवाद देते. आणि अधिक विस्तार न करता, विश्वमंगल्याचं स्वप्न बुरशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदिकरण सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून, आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी रमते राम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून, आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबरायांना अभिवादन करून, दत्तात्रय भगवानांच्या चरणी विनम्र अभिवादन करून, आणि माझ्या राजाला मानाचा मुजरा करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी अल्पसा परिहार मी दिला. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. संकल्पित वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला, मुक्या नाहीत ना तुम्ही का? कीर्तनाला आल्यावर बोलत नाही असं काही नियम आहे इकडं? नाही ना. बोला मग, हसवण्याकरता आले का? का हसवण्याकरता आले नाही म्हटलं तुम्हाला टेन्शन आलं? माता माऊल्या, कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असतं. परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला, लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा, म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात, पण फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. मग पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं. ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका, कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत, ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही, कारण आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगत नाही. आमच्या संतांच्या पाखंड खंडन, धर्माचं पालन करणं आणि पाखंड मताचं खंडन करणं इतकंच आमचं काम आहे म्हणतात. मग खऱ्या अर्थाने हा अभंगच्या अनुषंगानं मी निवडलाय. अगदी रायगडाच्या पायथ्यालाच असणारं आपलं गाव आहे बघा, आणि आपल्या कीर्तनाचा आवाज मला वाटतं रायगडावरती जातो खऱ्या अर्थाने. म्हणून मला असं वाटतं हा अभंगच मी त्याच्या अनुषंगाने निवडलाय की दत्तात्रय भगवानांवरती सुद्धा चिंतन करता यावं. आणि अखंड हिंदुस्थानचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे
यांच्यावरती सुद्धा थोडासा जीवन प्रवासावरती प्रकाश टाकता यावा, या अनुषंगाने हा अभंग मी निवडलाय. मग खऱ्या अर्थाने धर्माचं पालन करणं, पाखंड मताचं खंडन करणं हेच आमचं काम आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग आमच्या रयतेच्या राजानं ते काम केलं का? तर निश्चितच ते काम केलं. कशा पद्धतीनं केलं तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा, लक्षपूर्वक आहे का. आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे सगळ्या संतांची मांदी आळी आणि या संतांच्या मांदी आळीमध्ये असणारे खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबराय, शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकोबराय यांचं फार घनिष्ठ नातं होतं. हे आता राहू द्या. सांगायचं तात्पर्य हे आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन कशा पद्धतीनं केलं आणि पाखंड मताचं खंडन कशा पद्धतीनं केलं. तर लक्षपूर्वक आहे का, ज्या वेळेला मावळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन व्हायचं, त्या कीर्तन ऐकण्याकरता रयतेचे राजे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला येत होते. बरोबर ना. कीर्तन ऐकण्याकरता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं आणि मांडी घालून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन ऐकावं. लक्षपूर्वक ऐका. धर्मसत्ता आणि राजसत्ता त्रेता युगापासून एकत्र आहेत बघा. धर्मसत्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजे आहेत आणि माझे जगद्गुरु तुकोबराय महाराज आहेत, परंतु दोघंही एकत्र आहेत. याला म्हणायचं धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र असणं. दोघंही एकत्र आहेत. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन श्रवण करण्याकरता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यायचे ना, त्यावेळेला धर्माचे पाडे पैकीच्या अभंगामध्ये सांगत असताना राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात सांगत असताना छत्रपतींच्या मांडी खालच्या तलवारीला घाम येत होता असं वक्तव्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं होतं. इतके महान संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्राच्या मातीमधले. इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज कोण होते सांगू तुम्हाला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये लक्षपूर्वक ऐका, या रयतेच्या राजासारखा राजा पुन्हा होणार नाही. लक्षात घ्या, चंद्र सूर्य असेपर्यंत रयतेच्या राजासारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा होणार नाही. आणि जर यदा कदाचित झाला तर पुन्हा एकदा आपल्या भारत देशाचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा आवाज पुन्हा कमी झाला याचा. लक्षात घ्या. खऱ्या अर्थाने त्यांना जगद्गुरु तुकोबराय म्हणावं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणावं. इतके महान संत आणि महान छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं अखंड दैवत असणारे होऊन गेले. आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन श्रवण करण्याकरता जायचे. एकदा प्रसंग असा आला, जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन एकदा उपरण्यानं त्या ठिकाणी पाय पुसले आणि पाय पुसल्यानंतर आता जेवण करण्याकरता आसनपट्ट्या टाकल्या. जेवण करण्याकरता आसनपट्ट्या टाकल्या. वारकऱ्याला वाढण्याकरता सगळे पदार्थ ताटामध्ये आले आणि भात वाढल्याच्या बरोबर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी तुपाचं बुटकं हातामध्ये घेतलं आणि संपूर्ण तुपाचं बुटकं त्या वारकऱ्याच्या भातावरती टाकलं. जेवण करून वारकरी तृप्त झाला. जेवण करून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी किल्लेदारानं विचारलं, वारकरी बाबा काय काम काढलं होतं, कशा करता आला होतात तुम्ही. त्यावेळेला सांगितलं, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची निरोपाची चिठ्ठी घेऊन आलो होतो. ती चिठ्ठी किल्लेदाराच्या हातामध्ये दिली. किल्लेदारानं ती चिठ्ठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिली. ती चिठ्ठी तशीच आपल्या कमरेला असलेल्या शेल्यामध्ये त्यांनी ठेवून दिली आणि शेल्यात ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी वारकरी बाबांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हटले, येतो मी आता. मी येतो म्हटल्याच्या नंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, तुमच्याकरता पालखी पाठवतो, तुमच्याकरता घोडे पाठवतो, एक दोन सेवक पाठवतो. नाही नाही मी जातो म्हटले. नको मला काहीच नको. आणि ते वारकरी बाबा परत जाण्याकरता निघाले. आता ज्यावेळेला परत जाण्याकरता निघाले गडाच्या पायथ्यापर्यंत आले आणि गडाच्या पायथ्यापर्यंत आल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण गडावरती आलो होतो दोन काम करण्याकरता. पहिलं काम होतं माझ्या गुरुवर्यांची चिठ्ठी छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायची. किल्लेदार या नात्यानं मी ती चिठ्ठी खऱ्या अर्थाने किल्लेदाराकडे दिली. पण माझं दुसरं काम होतं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहायचं. ते काम माझं अपूर्णच राहिलं. लक्षात नाही आलं छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. ते काम माझं अपूर्ण राहिलं. म्हणून त्या ठिकाणी किल्लेदाराने त्या ठिकाणी त्या वारकऱ्यानं मुक्काम करण्याचा विचार केला. गडाच्या पायथ्याला आता रात्रीच्या वेळेला हिंस्र त्या ठिकाणी प्राणी असतात.
प्राणी असतात म्हणून रात्रभर एका झाडाच्या बुंद्यावरती पेऱ्यात जाऊन बसली. रात्रभर ते वारकरी आणि सकाळ होता क्षणी, सकाळ झाल्याच्या बरोबर खाली उतरले. खाली उतरल्याच्या नंतर त्या झाडाच्या पेऱ्याला पाठ देऊन, बुंद्याला पाठ देऊन वारकरी बाबा भजन करत बसले. आता वारकरी बाबांचं सुंदर असं भजन चालू होतं आणि सकाळी सकाळी किल्लेदार त्या ठिकाणी किल्ल्याच्या पायथ्याला आले. अरे कोणाचं तरी भजन कानावरती पडतंय. त्या वारकरी बाबाचं भजन कानावरती पडलं आणि ते कानावरती पडलेलं भजन पाहून पाहतायत तर वारकरी बाबा इथंच बसलेले. वारकरी बाबांकडे गेले आणि विचारलं, वारकरी बाबा तुम्ही अजून इथंच? अहो काल रात्री तुम्ही निघाले होते, तुमच्याकडे वेळ होता, डोंगर पार करून तुम्ही जाऊ शकत होते, एवढा रात्रभर जीव धोक्यात घालून तुम्ही इथं थांबलात कुठं? त्यावेळेला सांगितलं, रात्रभर या झाडाच्या पेऱ्यात बसलो होतो. कशा करता? अहो एवढा जीव धोक्यात घालून तुम्ही रात्रभर या ठिकाणी थांबलात कशा करता? त्यावेळेला त्या वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो वारकरी सांगतोय, किल्लेदार ऐका ना, माझं एक काम तुम्ही कराल का? मी 2 कामं घेऊन आलो होतो गड्यावरती. माझं एक काम होतं, माझ्या गुरुवर्यांची चिठ्ठी छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायची. किल्लेदार या नात्याने ती चिठ्ठी मी तुमच्याकडे दिली. पण दुसरं काम घेऊन आलो होतो, रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना मला पाहायचं होतं, ते काम माझं अपूर्ण राहिलं. आता ज्यावेळेला हे शब्द त्या किल्लेदाराच्या कानावरती पडले ना, त्यावेळेला त्या किल्लेदाराच्या डोळ्यात पाणी आलं. किल्लेदार ढसढसा रडतोय आणि रडता रडता किल्लेदारानं सांगितलं, वारकरी बाबा तुम्ही गडाच्या पायथ्याला आल्याच्या नंतर उजव्या हाताला तुम्हाला धरून गडात प्रवेश करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. अहो गडात प्रवेश झाल्याच्या नंतर किल्ल्याच्या आतमध्ये आल्याच्या नंतर तुमचा बूट उचलून बाजूला ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. तुम्ही नंतर आतमध्ये आल्याच्या नंतर तांब्याच्या गंगाळात पाणी आणून तुमचे पाय धुणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. अहो नुसते तुमचे पाय धुणारे नाही तर तुमचे पाय पुसणारे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि तुम्ही जेवायला बसल्याच्या नंतर तुमच्या भाड्यावरती तुपाचं संपूर्ण बुटका ओतणारे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होते. आता त्या वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो वारकरी म्हणतोय, मला आज समजलं माझा रयतेचा राजा गोरगरिबांवरती किती प्रेम करणार आहे. माझा रयतेचा राजा वारकऱ्यांवरती किती प्रेम करणार आहे. अरे सर्वसामान्य मी वारकरी, माझी काय पात्रता आहे का एवढी राजाकडून सेवा करून घेण्याची? पण माझ्या रयतेच्या राजानं इतकी म्हणजे सेवा केली. खऱ्या अर्थाने त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणतो, खऱ्या अर्थाने राजा असावा तर असा कसा? तर धर्माचं पालन करणारा. धर्माचं पालन त्या राजानं केलं आणि हेच महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात.
ब्रह्मांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धर्माचं पालन करून त्या राजानं खऱ्या अर्थाने पाखंड मताचं खंडन केलं. पाखंड मताचं खंडन कोणत्या वेळेला केलं सर्वांना दृष्टांत माहिती आहेत. अफजल खानासारख्या खानाचा वध केला, शाहिस्त खानाची बोटं तोडली. हे खऱ्या अर्थाने पाखंड मताचं केलेलं खंडन आहे. आणि पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या भगवंताच्या नामाचं बीज लावून काय ताकद आहे त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये अशी, तर त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाची ताकद तुम्हाला सांगते. लक्षात घ्या, बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम सेना महाराजांकडे होतं. लक्षपूर्वक ऐका बरं का, अतिशय मार्मिक दृष्टांत आहे. बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम सेना महाराजांकडे होतं. आता जातीनं नावी होते, वारीक होते ते, परंतु निष्ठावंत भक्त होते. 18 संतांपैकी एक संत म्हणजे सेना महाराज. परंतु या कर्मभूमीवर आल्याच्या नंतर पोटाकरता काहीतरी कामधंदा करावाच लागतो. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. पोटाकरता काम न करणं आणि त्या भगवंताचं नाव न घेणं हे मूर्खाचं लक्षण सांगितलं तुळशीदासांनी. मग पोटाकरता काहीतरी कामधंदा करावाच लागतो म्हणून बिदरच्या बादशाची मालिश करण्याचं काम करायचे. आता एक दिवस झालं असं, रात्रीच्या 1 वाजता बिदरच्या बादशाची पाठ दुखू लागली. आता रात्रीच्या 1 वाजता पाठ दुखायला लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी बादशानं प्रधानाला आवाज दिला. प्रधानाला जी अलमपणा काय काम म्हटल्याच्या बरोबर सांगितला, रे रात्रीच्या 1 वाजल्यापासून पाठ दुखती रे माझी, माझ्या सेनाला बोलून आणा म्हटले. सेनानं पाठ सोडी का पाठ राहते. आता सेनाला बोलून आणा म्हटल्याच्या नंतर त्या प्रधानानं घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 1 वाजले होते. रात्रीच्या 1 वाजता सेना महाराजांचं दार तरी कसं वाजवावं म्हणून सांगितलं. म्हटले थोडा वेळ कशी तरी तगमग सहन करा. आता मानेपासून कमरेपर्यंत ठण 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 बादशाह करत होता. विंचू चावल्यासारख्या वेदना होत होत्या, पण कशी तरी 2-2:30 वाजेपर्यंत त्यानं तगमग सहन केली. आणि 2-2:30 वाजेपर्यंत तगमग सहन केल्याच्या नंतर पुन्हा एकदा पहाटे 3 वाजता त्या प्रधानाला आवाज दिला. प्रधानाला जी अलमपणा काय काम म्हटल्याच्या बरोबर सांगितला, रे पाठ काही दुखायची रात नाही, माझ्या सेनाला बोलून आणावं लागतंय. सेनाला बोलून आणावं लागते म्हटल्याच्या बरोबर एका घोड्यावरती एक सेवक बसला. घोडा सेना महाराजांच्या घराच्या दिशेने गेला आणि घोडा सेना महाराजांच्या घराच्या दिशेने गेल्याच्या नंतर दारात जाऊन सेना महाराजांना आवाज दिला. तर सेना महाराजांची पत्नी बाहेर आली. तिनं विचारलं, जी कोण? सांगितलं, मी बादशाचा नोकर आहे. काय काम माईबाप? काही नाही, सेना महाराजांना बोलवलंय, बिदरच्या बादशाची पाठ दुखती रात्रीच्या 1 वाजल्यापासनं बोलवलंय म्हटल्याच्या नंतर पत्नीनं सांगितलं, ठीक आहे म्हटला, देते पाठवून. आता पाठवून देते म्हटल्या, पण घरात गेल्या आणि घरात गेल्यानंतर पाहिलं तर सेना महाराजांची पूजा चालू होती. माईबापांनो, काय सेना महाराजांची पूजा होती? छोटीशी मूर्ती होती विठ्ठलाची पाषाणाची. छोटीशी खापराची नांद होती, छोटंसं लोटकं होतं. त्या खापराच्या नांदीतलं पाणी लोटक्यात घ्यायचं, लोटक्यानं पाणी देवाच्या डोक्यावर घालायचं आणि 2 लोटके पाणी देवाच्या डोक्यावर घातल्याच्या नंतर 4 लोटके पाणी खाली ओघळत होतं. जगद्गुरु तुकोबारायांना एका साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबाराय, 2 लोटके पाणी देवाच्या डोक्यावर घातल्याच्या नंतर 4 लोटके पाणी खाली ओघळतंय, 2 लोटके पाणी कुठून येतंय? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तितकं देव सेना महाराजांकरता रडत होता, कारण त्यांच्या अंतकरणातला भाव तितका शुद्ध होता. माईबापांनो, आपल्यासारखी सोन्याची आरती होती, चांदीचा पाठ होता का काय होतं? काहीच नव्हतं ना. अरे फक्त मानस पूजा होती. 15-20 मिनिटांमध्ये होणारी पूजा. छोटीशी मूर्ती विठ्ठलाची पाषाणाची, छोटीशी खापराची नांद, त्या खापराच्या नांदीतलं पाणी लोटक्यात घ्यायचं, लोटक्यानं पाणी देवाच्या डोक्यावर घालायचं आणि 2 लोटके पाणी देवाच्या डोक्यावर घातल्याच्या नंतर 4 लोटके पाणी खाली ओघळत होतं. फाटक्या उपरण्यानं देवाचा चेहरा पुसायचा, कपाळाला गोपीचंदन टिळा लावायचा. अशी 15-20 मिनिटांमध्ये होणारी पूजा होती. पण रोज 15-20 मिनिटांमध्ये होणारी पूजा आज मात्र 3 तास झाले सेना महाराजांची पूजा चालू होती. 3 तास झाले सेना महाराजांची पूजा चालू आहे. पत्नीनं विचार केला, काय करावं? पूजा मोडावी तर पूजा मोडल्याचा दोष लागतोय, नाही मोडावी तर बादशाह चापकानं मारल्याशिवाय राहत नाही, काय करावं? अंतकरणामध्ये विचार केला तिनं. पण मला सांगा माईबापांनो, जर सेना महाराजांच्या पत्नीच्या जागेवरती जर तुमच्या पाकिस्तान्या असत्या तर त्यांनी पूजा होऊ दिली असती का? पाकिस्तान्या नाही कळलं का तुम्हाला? तुमच्या गृहमंत्री
पूजा होऊ दिली असती का? ती म्हटली असती दारात साहेबाचा माणूस आलाय, 50-50 हजाराचा बंडल देईल म्हटली असती. काय देणार आहे तो देव तुम्हाला? 2-2 किलोचे टाळ वाजू वाजू 1-1 किलोचे केले म्हटली असती. काय दिलं देवानं? जा तो साहेबाचा माणूस देईल म्हटली असती 50-50 हजाराचा बंडल. पण ती सेना महाराजांची पत्नी होती. माईबापांनो, अंतकरणातला भाव इतका शुद्ध होता ना, जशाला तशी 3 तास पूजा होऊ दिली. पण एकाना 3 तास पूजा होत असताना अर्धा तास झाल्याच्या नंतर बिदरच्या बादशाहनं फरमान काढलं. म्हटले मारिताना त्या सेनेला म्हटल्याच्या बरोबर 2 घोड्यावरती 2 सेवक बसले. घोडे सेना महाराजांच्या घराच्या दिशेने निघाले आणि घोडे महाद्वारापर्यंत आल्याच्या बरोबर जगाच्या बापाच्या विश्वाच्या मालकाच्या लक्षात आलं की माझी पूजा करत असताना जर सेनेला मार बसला तर मला दया सिंधू करुणागण करुणा वत्सल कोण बरं मलेल. क्षणात विटेवरून खाली उडी टाकली. बिदरच्या बादशाच्या त्या ठिकाणी दरबारामध्ये जाण्याकरता सेना महाराजांचं रूप धारण केलं. फाटक पागोट डोक्याला गुंडालय, कानापर्यंत काठी, गुडघ्यापर्यंत खोचलेलं धोतरे, बगलेमध्ये धोपटी अडकवली आणि सेना महाराजांच्या रूपात बिदरच्या बादशाच्या दारात जाऊन मुजरा केला. जी अलंपणा काय काम म्हटल्याच्या बरोबर सांगितलं सेन्या, अरे रात्रीच्या 1 वाजल्यापासून पाठ दुखती रे माझी. रात्रीच्या 1 वाजल्यापासून तुझी वाट पाहत होतो. त्यावेळेला सेना महाराज म्हणतायत बसा मालक खुर्चीवरती बसवलं. सेन्याच्या धोपटीतलं तेल काढलं आणि जगाच्या बापानं सेना महाराजांच्या रूपात 5 बोट त्या तेलात बुडवले आणि एकदाच मानेपासून कमरेपर्यंत फिरवले तर झोपच लागली बादशाला. पाठच दुखायची राहिली त्याची. आणि मग थोड्या वेळानं त्याची हुशल नावाची बेगम आली. त्या हुशल नावाच्या बेगमने आवाज दिला, जी आप सो रहे हैं? नहीं तो बोले सेना कहा है? यही खडे बाहेर उभे होते. आतमध्ये बोलवून घेतलं आणि आतमध्ये बोलवून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी सेना महाराजांचा हात हातामध्ये घेतला आणि बिदरचा बादशाह म्हणतोय, सेन्या काय तुझा हात आहे रे? रात्रीच्या 1 वाजल्यापासून विंचू चावल्यासारख्या वेदना होत होत्या, पण एकदाच मनेपासून कमरेपर्यंत हात फिरवला तर पाठच दुखायची राहिली माझी. काय तुझ्या हातात जादू आहे? खुश झाला बादशाह त्या हातावरती आणि सांगितलं, सेन्याच्या धोपटीत 2 मोठी मोहरा टाका. 2 मोठी मोहरा सेन्याच्या धोपटीत टाकल्या. जगाच्या बापानं धोपटीचं झाकण बंद केलं. ती धोपटी सेना महाराजांच्या घरात नेऊन अडकवली आणि सकाळी काकड आरतीपर्यंत बेटेवरती जाऊन उभे राहिले. पण 3 तासानंतर ज्या वेळेला सेना महाराजांची पूजा झाली, पूजा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पत्नीनं सांगितलं, मालक 3 तासापूर्वी बिदरच्या बादशाचा नोकर आला होता, त्यांना बोलवलंय तुम्हाला म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचार केला. 3 तासापूर्वी नोकर आला होता, 3 तासानंतर जायचं म्हटल्यानंतर बादशाह आता चापकानं मारल्याशिवाय राहणार नाही. जाण्याकरता निघाले. गडबडीमध्ये फाटक पागोट डोक्याला गुंडाले, कानापर्यंत काठी, गुडघ्यापर्यंत खोचलेलं धोतर, बगलेमध्ये धोपटी अडकवली आणि सेना महाराज जाण्याकरता निघाले. आता जाण्याकरता त्या ठिकाणी दरबारामध्ये गेल्याच्या नंतर बादशाह प्रधान फिरायला चालले होते. त्यांना लांबूनच पाहिलं समोरून सेना महाराज येत आहेत. सेना महाराजांना विचारलं, सेन्या अरे पहाटे 3-3:30 वाजताच येऊन गेला ना, परत कशा करता आला? त्यावेळेला सेना महाराजांना वाटलं कदाचित बादशाह आपल्याला आडवा बोलत असेल. दोन्ही हात जोडले आणि माफी मागितली. देवाची पूजा करत होतो, रोज 15-20 मिनिटांमध्ये होणारी पूजा, पण आज मात्र 3 तास झाले भानच राहिलं नाही. पुन्हा अशी चूक होणार नाही मायबाप. पत्नीनं उठवलं नाही म्हणून यायला उशीर झाला. माफी मागितली. माफी मागितल्याच्या नंतर त्या ठिकाणी बिदरचा बादशाह म्हणतोय, सेन्या अरे पहाटे 3-3:30 वाजता येऊन गेला, माझी मालिश केली, तुझ्या धोपटीमध्ये 2 मोठी मोहरा टाकल्या, अरे आणखी मोहरा पाहिजे म्हणून तर परत आला नाहीस ना? त्यावेळेला धोपटीचं झाकण उघडून पाहिलं तर दैदिप्यमान अशा चम करणाऱ्या मोहरा हातून दिसल्या. ज्या डोळ्यानं मोहरा दिसल्या ना माईबापांनो, त्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि फाटकं उपरनं सेना महाराजांनी डोळ्याला लावलं. फाटकं उपरनं डोळ्याला लावून सेना महाराज घरी निघाले. घरी गेल्याच्या नंतर पत्नीनं पाहिलं लांबूनच, सेना महाराज रडतायत. लांबूनच विचारते पत्नी, का हो बादशाहनं मारलं का हो तुम्हाला? नाही ग नाही मारलं. मग मारलं नाही डोळ्यात पाणी कशा करता? नक्की चापकानं मारलं असावं. नाही ग नाही मारलं. फाटकं उपरनं डोळ्याला लावून सेना महाराज सांगतायत, अगं 3 तासापूर्वी देवाची पूजा करत असताना तू मला उठवलं नाही, परिणाम जगाच्या बापाला माझं रूप धारण करून त्या बिदरच्या बादशाची मालिश करावी लागली.
इतक्या खालच्या पात्रतेचं काम जगाच्या बापाला माझ्याकरता करावं लागलं. ढसढसा सेना महाराज रडतायत आणि याचं मूर्तिबंत प्रकरण पटवून देत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताचं काम करत असताना भगवंत लाजत नाही. खऱ्या अर्थाने भक्ताचं काम केलं, सेना महाराजांचं काम केलं, पण मालिश कोणाची केली तर बिदरच्या बादशाची मालिश केली. बिदरच्या बादशाची मालिश जगाच्या बापानं करावी. एवढं काय त्याचं कर्म चांगलं होतं बरं? त्याचं कारण तुम्हाला सांगते. तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणामधला 9वा अध्याय काढा. त्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन आलेले बघा. एक धोबी, कुरवपुरामध्ये तो धोबी रोज श्रीपाद वल्लभांचं दर्शन घेतोय. कुठे? गंगेच्या काठावरती ज्यावेळेला स्नान करण्याकरता श्रीपाद वल्लभ जात आहेत त्यावेळेला तो धोबी रोज त्या ठिकाणी त्यांचं भजन करतोय, त्यांचं दर्शन घेतोय. आणि एक दिवस श्रीपाद वल्लभ त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणतात की धोब्याला तुला काय पाहिजे ते माग, मला काही नको, मला फक्त तुमची सेवा करायची. आणि खऱ्या अर्थाने तो धोबी श्रीपाद वल्लभांच्या दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आला. आणि दत्त महाराजांच्या सेवेत आलेला असताना एक दिवस दोघंही गंगेवरती गेले. गंगेवरती स्नान करण्याकरता गेलेले असताना नदीच्या पलीकडच्या बाजूला पाहिलं तर एक ग्लेंछ नावाचा राजा आहे बघा. आणि त्या ग्लेंछ नावाच्या राजानं त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं भरपूर सैन्य, भलं मोठं त्याचं असणारं ते राजवैभव नदीच्या पलीकडच्या बाजूला उभा आहे. नदीच्या पलीकडच्या बाजूला अलीकडून त्या धोब्यानं पाहिलं आणि त्याच्या मनात फक्त क्षणभर असा विचार आला की या ग्लेंछ राजाचं जेवढं राजवैभव आहे, एवढं राजवैभव जर माझं असेल तर मी किती दरिद्री मधला, मी किती अभागी आहे. एवढ्या गरीब कुटुंबामध्ये मी जन्माला आलो, एक सर्वसामान्य धोबी म्हणून माझं जीवन मी जगतोय. पण हा राजा, याचं किती मोठं राजवैभव आहे, एवढं मोठं सैन्य याच्याकडे, असं सैन्य जर माझ्याकडे असेल, एवढं राजवैभव जर माझं असेल. क्षणात अंतकरणात आलेला विचार माझ्या दत्तप्रभूंनी ओळखला. आणि दत्तप्रभू त्या ठिकाणी दत्तात्रय भगवान त्याला विचारतायत, का रे तुझ्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते, काय कारण? त्यावेळेला त्यानं सांगितलं, माझ्या क्षणभर मनात असा विचार येऊन गेला की असं राजवैभव माझ्याकडे असेल तर. त्यावेळेला दत्तप्रभू सांगतायत, काळजी करू नको, पुढच्या जन्मी असंच राजवैभव तुझ्याकडे असेल, असंच सैन्य तुझ्याकडे असेल, अशाच तुझ्या हाताखाली दासदासी काम करण्याकरता असतील. आणि तोच साधारण असणारा धोबी, गरीब दरिद्री असणारा धोबी पुढच्या जन्मी बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला. त्याचं वर्णन आलंय गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये 50व्या अध्यायामध्ये. बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला. ज्या वेळेला बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या सगळ्या संतांनी त्या ठिकाणी काम केलंय बघा. सेना महाराजांनी काम केलं, चोखोबरायांनी काम केलं आणि नामदेवरायांचे वडील दामू शेट्टी सुद्धा त्या ठिकाणी सरदार म्हणून काम करत होते. सगळ्या संतांनी त्याच्याकडे काम करावं. त्याचं कारण आधीच्या जन्मी त्यानं केलेली दत्त महाराजांची सेवा, दत्त महाराजांची अंतकरणापासून केलेली सेवा, रात्रंदिवस केलेलं त्यांचं भजन, इतकी ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे की आधीच्या जन्मी एक दरिद्री म्हणून जगावं आणि पुढच्या जन्मी राजवैभव प्राप्त व्हावं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जसं आम्ही भगवंताचं नामचिंतन करून ते वाढवण्याचं काम केलं, तेच काम तुम्ही सुद्धा करा. अभंगाचं द्वितीय चरण. करने
भगवंताच्या नामचिंतनामध्ये ताकद असेल तर मला असं वाटतं आपणही ते भजन केलं पाहिजे. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे. एकदा मोठ्या प्रेमाने आपल्याला भजन करायचंय. सर्वांनी ज्याला ज्याला हात आहेत त्या प्रत्येकाने हात वरती करा. पखवाजे सोडून बरं का, नाही तर पखवाज बंद पडन. घेतले का? राहू द्या असेच. आता चहा घेऊन येते तवर. विठोबा रखुमाई टाळकऱ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. सांगायचं तात्पर्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकी मोठी ताकद आहे. म्हणून देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. त्या भगवान पंढरीश पनुंग परमात्म्याचं भजन करत करत आपलं जीवन समर्पित करा. आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म शिकवलाय तो धर्म निभावण्याचा प्रयत्न करा. कारण संतांनी आपला धर्म निभावला, देव सुद्धा आपला धर्म निभावतो. मग आपण तर माणसं आहोत ना, माणसांना सुद्धा आपला धर्म निभावला पाहिजे. मग आपली संस्कृती आपल्याला धर्म शिकवते. काय सांगितलं आपला धर्म? साने गुरुजींनी आपल्याला धर्म शिकवला. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, असं सांगितलं का धर्म? कसा सांगितलं नाही. पण कोरोनाच्या काळात लोकच अशा निघाल्यात, मास्कचा जमानाला, यूज अँड थ्रोचा. ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात ना, अगदी त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, माणसांचा वापर काय करायचा आहे तेवढा करा. माणसं थ्रू करू नका, माणसं टाकून देऊ नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका. कारण माणसं जीवनात फार महत्त्वाची आहेत. आणि आपली संस्कृती आपल्याला सांगते एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करा. कारण प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. तुकोबराय म्हणतात प्रेमाशिवाय जीवनामध्ये समाधान नसेल तर एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करावं. सासूने सुनेवरती प्रेम करावं, सुनेने सासूवरती प्रेम करावं. बाप तर मुलावरती प्रेम करतच असतात, परंतु मुलांनी बापावरती प्रेम करावं. एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करावं. कारण आपली संस्कृती आपल्याला ते शिकवते. आणि आपली संस्कृती इतकी महान आहे माईबापांनो, किती महान आहे सांगू तुम्हाला.
आपली संस्कृती इतकी महान आहे. पतीला दृष्टी चूक नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी. थोडासा आवाज द्या. पतीला दृष्टी चूक नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी. गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध बागडीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात माझ्या मानेवर घाव घाल त्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राई एवढे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती आहे, इतका महान आपला देश आहे. म्हणून आपण या महाराष्ट्राच्या मातीत अभिमानानं म्हणतो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. अरे हीच ती भूमी आहे, हीच ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय होऊन गेले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभू राजे होऊन गेले, ज्या भूमीमध्ये 18 पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. हीच ती भूमी आहे. अरे या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही, इतका पावन आपला देश आहे. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. 2 बार गलती करे उसे हैवान कहते हैं. 3 बार गलती करे उसे शैतान कहते हैं. बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं. और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. इतका भारत देश आपला महान आहे आणि त्या देशात आपला जन्म झाला. खऱ्या अर्थाने आपली पावन आहे भूमी. या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. आणि आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या 21व्या शतकामध्ये आपण म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे पुन्हा एकदा त्या राजाची गरज आपल्याला भासायला लागली. अरे ज्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये 8वा तो काळखंड, ज्या काळखंडामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, मंदिराचे मंदिर उद्ध्वस्त होत होती, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत होती आणि त्याच काळामध्ये एक तेजपुंज तेजस्वी तारा म्हणून जन्माला आला. आजही त्या ताऱ्याची गरज आपल्याला भासायला लागली. अरे का त्या ताऱ्याची गरज भासायला लागली? कारण आज 21व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बदलापूर सारख्या घटना घडायला लागल्या आणि माझ्या भारत सरकारने माझी लाडकी बहीण योजना काढली. हो पण सांगून जाईल तुम्हाला आपल्या महाराष्ट्राला माझी लाडकी बहीण योजनेची गरज नाही, माझी लाडकी बहीण सुरक्षा योजनेची गरज आहे, छत्रपती शासनची गरज आहे. ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शासन येईल ना, बदलापूर सारख्या घटना या महाराष्ट्राच्या मातीत घडणार नाहीत. अरे ऐका पुन्हा एकदा, जी शिक्षा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आया बहिणींची इज्जत लुटणाऱ्यांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, टकमक टोकावरून कडेलोट केला, अशी शिक्षा पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीत होणं गरजेचं आहे. त्या दिवशी पुन्हा एकदा छत्रपती शासन येईल आणि त्या दिवशी तो राजा घराघरात जन्माला येईल. कारण त्या ताऱ्याची गरज आपल्याला भासायला लागली आणि तोच तारा त्या काळामध्ये तेजपुंज तेजस्वी तारा जन्माला आला. अरे कुठे जन्माला आला? तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 आणि गड होता शिवनेरी. त्या शिवनेरीवरती माझ्या राजाचा जन्म झाला. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा आजपती, सारे राजांचा आजपती.
छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. अरे आजही आपण त्यांना दैवत म्हणतो. आजही या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. म्हणून ऐका, त्या छत्रपतींच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करा. एक वाक्य माझं लक्षात ठेवा. अरे आज या 21व्या शतकामध्ये स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल. स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल आणि शिवरायांच्या विचारानं जगाल तर छत्रपती व्हाल. इतकी ताकद त्यांच्या विचारामध्ये. म्हणून ऐका, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. आणि शिवचरित्राशिवाय आणि शंभू चरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. पर्याय नाही. म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्याने त्याने दोन्ही हात वरती करायचे आणि जोरात शिवगर्जना करायची आहे. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी भारत माता की. अजून 10 मिनिटं तरी पवडा चालला असता, पण आता हे काही मला साथ देत नाही. ही बिचारी माझ्यावर कृपा करा नाही, त्याच्यामुळं कॅपॅसिटी संपलेली आहे. शेवटी जाता जाता एकच विनंती करते, एवढं सगळं सांगायचं तात्पर्य, जसं समर्पण जसा त्याग या महाराष्ट्राच्या मातीकरता छत्रपती शिवरायांनी केला, छत्रपती शंभूराजांनी केला, त्यांच्या एका एका मावळ्याने केला, तसा काहीतरी त्याग, तसं काहीतरी समर्पण या महाराष्ट्राच्या मातीकरता करा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगत असताना आपल्याला वाटतं छत्रपती शिवराय जन्माला यावे, जगद्गुरु तुकोबराय जन्माला यावे, ज्ञानोबराय जन्माला यावे. नक्कीच आपल्या घरामध्ये ज्ञानोबराय जन्माला येतील, छत्रपती शिवराय जन्माला येतील, जगद्गुरु तुकोबराय जन्माला येतील. पण एक वाक्य माझं लक्षात ठेवा, छत्रपती शिवराय येण्याआधी त्यांच्यावरती संस्कार करणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब येणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबराय येण्याआधी तुकोबरायांची आवली होणं गरजेचं आहे. ज्या दिवशी घराघरात आवली होईल त्या दिवशी नक्कीच तुकोबराय येतील. आणि ज्ञानोबाराय येण्याआधी 5 वर्षाची मुक्ताबाई, उपदेश करणारी मुक्ताबाई येणं गरजेचं आहे. नक्कीच येतील. आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांची संजीवन समाधी असेल तर आजही मला वाटतं माऊली आपल्यामध्ये आहेत. फक्त आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. कारण माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना उपदेश केला. 5 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, माऊली तुम्ही योगी आहात. आणि त्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईच्या आशीर्वादानं विश्वमौली ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी लिहिता आली. पण आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका सांगू तुम्हाला, माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांनी मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली, पण आपण ती जिवंतपणी वाचत नाही, ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. म्हणून माझं वाक्य लक्षात ठेवा, माझ्या ज्ञानोबरायांनी 56 भाषा येत होत्या. ज्ञानोबरायांना 56 भाषेचा केलासे गौरव, पण 56 भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली नाही. उर्दू भाषेत लिहिली असती तर तुम्हाला आम्हाला तिचा उपभोग घेता आला नसता. संस्कृत भाषेत लिहिली असती तर तुम्हाला आम्हाला ती समजली नसती. पण प्राकृत मराठी भाषेत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, ही आपल्यावरती केलेली सगळ्यात मोठी कृपा आहे. म्हणून तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ कधीतरी हातामध्ये घ्या. इतकं तळमळीनं मी तुम्हाला का सांगते, तुमच्या गावात ज्या वेळेला एखादा सप्ताह चालू असेल ना, या महाराष्ट्राच्या मातीतल्या लेकीनं काय म्हणावं ऐका. मी लहान असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, माझी ही मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे, मुलगा माझा हा चतुर पक्षी म्हणायचे. आणि हा पक्षी ज्या घरामध्ये जाईल ना, त्या घराचं कल्याण होईल. का सांगत होता बाप माझा,
कारण माझ्या बापाला माहिती होतं माझे लेक रोज शाळेमध्ये जाताना तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घेते, रोज 10-5 ओव्या वाचते आणि मगच शाळेमध्ये जाते. विचार करा, कधीतरी तुमच्या हे बापाने म्हणावं असं, माझी लेक ज्या घरात जाईल ना त्या घराचं कल्याण होईल, तुमच्या बापानं सांगावं जगाला. खऱ्या अर्थाने असं आपलं जगणं असावं. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीतले ज्या वेळेला एखादी लेक तुम्ही 18 वर्ष सांभाळल्यानंतर विदा कराल, 18 वर्षापर्यंत तिच्याकडून आपल्या गावामध्ये पारायण करून घ्या आणि 18 वर्ष झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही तिचं लग्न लावून द्याल ना, लग्न लावून दिल्यानंतर ज्या वेळेला सासरी जायला निघेल, जात असताना तिला निरोप देत असताना तिच्या सासरच्यांना म्हणा, मी 5 मिनिटात जाऊन आले. तुम्ही जा, कुठं जा, घरात जा. घरात गेल्यानंतर देवघरामध्ये जा, देवघरात ठेवलेला तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घ्या. तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तिच्या सासरच्या घरच्यांच्या हातामध्ये द्या आणि तिच्या सासरच्यांना सांगा, आमच्या गावातल्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेक तुमच्या घरामध्ये येते, तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अभिमानानं सांगा. खऱ्या अर्थाने ही काळाची गरज आहे, सांगावं तुम्ही. कारण ज्या दिवशी तुमच्या मुलाचा त्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीला स्पर्श होईल ना, ती ज्ञानेश्वरीची एक ओवी तुमच्या जीवनाला कधी स्पर्श करेल आणि कधी स्पर्श करून तुमच्या जीवनाचा उद्धार करील ना, हे तुम्हालाही समजणार नाही. कारण कधीतरी आपलं जगणं ज्ञानोबऱ्यांना आवडणारं असावं, कधीतरी आपलं वागणं तुकोबऱ्यांना आवडणारे असावं. अरे आपलं जगणं आणि वागणं आयुष्यभर असं असावं, ज्यावेळी आपल्या जीवनातला अंतिम क्षण येईल ना, त्यावेळेला अंतिम क्षणी ज्ञानोबऱ्यांनी म्हणावं, घ्या रे त्या लेकराला जवळ घ्या, आयुष्यभर त्यानं संप्रदायाची सेवा केली. असं काहीतरी जगणं आपलं असावं. म्हणून एकच तात्पर्य तुम्हाला याच्यातून सांगते. मी आज या नारदाच्या गादीवरती उभी राहून इतकी तळमळीनं तुम्हाला सांगते ना, माझ्या जीवनातला हा मोठा संकल्प आहे. मी तुमच्या समोर कीर्तनकार म्हणून किंवा फार प्रसिद्धी, पैसा मिळावा, फार वैभव मिळावं याच्याकरता उभी नाही. फक्त माझ्या बापाचं स्वप्न होतं, माझ्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं. आणि ज्या दिवशी माझा बाप माझ्या जीवनामधून निघून गेला ना, त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी मी केलेला संकल्प आहे. त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी त्या पिंडदानाच्या साक्षीनं मी वडिलांना नाना म्हणायचे. जिवंतपणे बापाचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही, पण बाप ज्या दिवशी निघून गेला ना, लक्षात आलं की आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण राहिलंय. आणि त्या पिंडदानाच्या साक्षीनं मी म्हटलं, नाना तुमची इच्छा होती ना, तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर आज मला असं वाटतंय की तो बाप ज्या ठिकाणी असेल ना, त्या ठिकाणी त्या बापाला आनंद होत असेल. माझं कीर्तन समाजाला आवडेल नाही आवडेल, पण त्या बापाला आणि त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आवडलं ना, तरी सुद्धा माझं कीर्तन सार्थकी झालं. कारण या नारदाच्या गादीवरती उभी राहिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला रोज एकच प्रार्थना करते, या विना काही नको एवढे दे पांडुरंगा, याचसाठी मांडलेला तुझ्या दारात हा दंगा. एवढा करता हा सगळा अट्टहास केलाय की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त त्या बापाचं स्वप्न माझ्याकडून पूर्ण होऊ दे, माझा शेवटचा श्वास या नारदाच्या गादीवरती असावा, याच्यापेक्षा जीवनात दुसरं काही नको. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं तात्पर्य याच्यामधून इतकंच आहे, माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं. तुमच्या लेकरांवरती तुम्ही असे संस्कार करा की जिवंतपणी तुमच्या लेकराने तुमचे स्वप्न पूर्ण करावीत, तुमच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घ्यावा. आणि याच्या इतका आनंद त्या माईबापाला दुसरा कोणताच नसतो बरं का. जिवंतपणी त्यांच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घ्यावा. मेल्यानंतर जीवनात फक्त दुःख व्यक्त करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही. आज माझ्या जीवनात पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, संपत्ती सगळ्या गोष्टी मिळाल्या. महिन्याच्या 20-25 तारखा गेलेल्या असतात, रोज कीर्तन असतात, पण हे वैभव पाहण्याकरता ज्या वेळेला बाप नाही ना, कधीतरी असं वाटतं, अरे जे दुःख माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या वाट्याला आलं, जे दुःख माझ्या मुक्ताबाईच्या वाट्याला आलं, तेच दुःख माझ्याही वाट्याला आलं. ज्ञानोबराई मुक्ताबाई म्हणतात, माझ्या जीवनात ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ लिहिला, माझ्या जीवनामध्ये रेडामुखी वेद बोलवला, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, आणि या सगळ्या गोष्टीचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. तसा माझा बाप माझ्या जीवनात जिवंत नाही ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. अरे तुम्ही आम्ही दुःख व्यक्त करावं याच्यामध्ये काय नवल. आपल्या सगळ्यांचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज, भव्य असा रायगड त्यांच्याकरता बांधण्यात आला. 32 पण सोन्याचं सिंहासन तयार केलं गेलं, आणि 32 पण सोन्याचं सिंहासन ज्या वेळेला तयार झालं
राजांचा राज्याभिषेक सोहळा भव्य असा रायगडावरती चालू होता. पण शेवटच्या क्षणी राज्याभिषेक समारोपाकडे जात असताना राजांच्या डोळ्यात पाणी आलं. राजांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या मासाहेबांनी पाहिलं आणि जिजाऊ मासाहेब विचारतायत, अरे शोभा, तुझ्याकरता एवढा भव्य रायगड बांधलाय, तुला आवडला नाही का? अरे तुझ्याकरता एवढा रायगड तुला बांधलाय, आवडला नाही का? त्यावेळेला राजे म्हणतात, अगं मासाहेब, हा रायगडाची ही जागा तर मी माझ्या तख्ताकरता स्वतः शोधून दिली ना. एवढा सुंदर रायगड माझ्याकरता बांधलाय, 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्याकरता तयार केलंय. पण आता या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसल्याच्या नंतर अखंड हिंदुस्थानचं ज्या वेळेला मालकत्व माझ्या हातामध्ये येणार आहे ना, हे मालकत्व पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू, तुमचे मालक जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. त्या ठिकाणी जगाच्या बापानं हिंदुस्थानचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी जीवनात बाप नसल्याचं दुःख व्यक्त करावं. आपल्या हे जीवनातलं तेच दुःख व्यक्त राहण्याकरता शिल्लक राहत असतं. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला, माझं स्वप्न माझा बाप गेल्यानंतर पूर्ण झालं, तुम्ही जिवंतपणे तुमचं स्वप्न पूर्ण करा. झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून मला क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व मातापित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा संपूर्ण उभे असलेले टाळकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले दादा सुंदर असं आपला कार्यक्रम शूटिंग करण्याचं काम जे करतायत, प्रक्षेपण करतायत, असे असणारे दिनेश दादा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. आणि खऱ्या अर्थाने या रायगडाच्या पायथ्याला ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. खऱ्या अर्थाने या रायगडाचं महत्त्व तुम्हाला नाही कळणार. जिथं पिकतं तिथं विकत नसतं, पण एवढा लांबून लांबून लोक रायगडावरती येतात ना, त्यांना त्याची किंमत कळते. ज्यावेळेला मी पहिल्यांदा रायगडावरती आले ना, एक फार सुंदर काव्य मी ऐकलं होतं, रायगडा कसा होता माझा राजा. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. ते काव्य इतकं भावलं माझ्या मनाला. ते काव्य असं होतं, सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा, घडविले स्वराज्य ज्याने आणि सुखी झाली प्रजा. सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा, घडविले स्वराज्य ज्याने आणि सुखी झाली प्रजा. त्या ठिकाणी पाहिल्यानंतर राजे म्हणतात, एवढा सुंदर हा रायगड आहे ना, हीच करू तख्ताला जागा, आपण हीच तख्ताला जागा करू. सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा, घडविले स्वराज्य ज्याने सुखी झाली प्रजा. सांगणारे रायगडा पाहून अन्याय होताना माझा राजा गरजला कसा, तो बसला कसा, तो उठला कसा, पाहून अन्याय होताना तो गरजला कसा. सारेच पाहिलेस रे रायगडा तो प्रत्यक्षात इथे, कपाळावरी त्यांच्या मंगल अक्षताही पडल्या इथे. सारेच पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे, म्हणून तर आले रायगड्या विचारण्या तुला, सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा. म्हणून तर आले विचारण्या तुला, ए रायगडा करशील ना सगळा भूतकाळ पुन्हा ताजा, सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा. इतकं सुंदर काव्य कोणाच्या मुखातून आलंय माहिती नाही, पण फार सुंदर काव्य. त्या रायगडाचं वर्णन करावं, पण ज्या वेळेला ऐका, ह्या त्या ठिकाणी शंभूराजे सुद्धा म्हणतात या रायगडाचे भाग होऊ शकत नाहीत. बघा इतकं रायगडाचं वर्णन त्या ठिकाणी शंभूराजेंनी सुंदर केलंय. ज्या वेळेला या स्वराज्याचे 2 भाग केले गेले, त्यावेळेला छत्रपती शंभूराजांसमोर 2 भाग ठेवले गेले. वाटणी होत असताना शंभूराजांना सांगण्यात आलं की मूळ स्वराज्य म्हणजे तुम्ही रायगड घेणार की दक्षिण स्वराज्य म्हणजे आपल्या स्वराज्याला जोडला जाणारा भाग घेणार. त्यावेळेला शंभूराजे सांगतात की ज्याप्रमाणे हे सगळं एकत्रीकरण करून आपली राजमुद्रा तयार होते. महाराज काय म्हणतात, शंभूराजे म्हणतात की मूळ स्वराज्य आणि दक्षिण स्वराज्य, स्वराज्याला जोडला जाणारा भाग, हे सगळं एकत्र करून आपली राजमुद्रा तयार होते. आपली राजमुद्रा काय आहे, प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. जशी ही राजमुद्रा आहे ना, ह्या राजमुद्रेचे भाग वेगळे होऊ शकत नाही, तसा हा रायगड सुद्धा वेगळा होऊ शकत नाही, हे स्वराज्य सुद्धा वेगळं होऊ शकत नाही. दमल्या भागलेल्यांनी यावं, ह्याच्या पायथ्याला बसावं, याचा मायेचा ओलावा घ्यावा, कोणीतरी त्याची माती घ्यावी, आपल्या कपाळाला लावावी, आपल्या देवघरात न्यावी आणि त्या रायगडाच्या मातीची पूजा करावी. इतका भव्य रायगड आणि इतका पवित्र तो रायगड आहे माईबापांनो. कधीतरी त्याचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. ते फार
समजणं गरजेचं आहे. कारण आम्ही एवढ्या लांबून येतो, आम्हाला त्याचं फार महत्त्व समजतं. जशी पंढरीश पांडुरंगाची वारी घडते ना, तसं आम्हाला वाटतं आमची रायगडाची वारी घडते. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे, देवदेश धर्माविषयी जागृत राहा, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि खऱ्या अर्थाने भगवंताचं नामचिंतन करत करत जीवन समर्पित करा. अधिक विस्तार न करता लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम देते. माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर नटनाचे. म्हणून वारकरी संप्रदायाची ताकद काय, जगात अनेक संप्रदाय आहेत हे सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही आणि ज्ञानोबा तुकोबरायासारखा संत जगात नाही. तेव्हा हे बघा, हे ओपनचे आहे, कुठे असं रूम मध्ये नाही. हे चाललेलं प्रबोधन जगाच्या समोर ओपन आहे. कुठल्या हॉल मध्ये कार्यक्रम नाही, हा बंदिस्त कार्यक्रम. वेगळ्या करता पुरुषांना वेगळा आणि महिलांनी वेगळा काही नाही. या रे लहान थोर याती भलती, हे उघड आहे. इथं काहीच कुणाला बंधन नाही. लहानापासून थोरांना एकाच व्यासपीठावर आणि एकच प्रबोधन, सर्वांकरता एकच प्रबोधन. याला वेगळं त्याला वेगळं नाही, असा काही बंधन नाही. म्हणून ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि म्हणून आम्ही अशा महिला आपण इकडे बोलवत असतो. अशा प्रकारे ताईने आपल्या शब्दाला मान देऊन वेळेवर पुण्यावरून त्या उपस्थित झाल्या. आताही पुन्हा निघून त्यांना जामखेडचा कार्यक्रम आहे सकाळी, इथं आल्या. त्या आपल्या शब्दाला मान देऊन, फक्त एकदा मी यूट्यूबला कार्यक्रम ऐकला आणि मला आवडला कीर्तन. मी त्यांना फोन केला, अशा अशा ठिकाणी कार्यक्रम आहे आणि इथे येणाऱ्या कीर्तनकाराला दुग्ध शर्कत तुम्हाला रायगडी पाहायला मिळेल. आणि आमच्या छोट्याशा गावाचं छोटंसं मंडळ आहे, एवढं काही मोठं शहरासारखं मंडळ नाही, छोटंसं मंडळ आहे. तेव्हा तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे या. त्यांनी सांगितलं ठीक आहे महाराज, नक्की मी येईन. आणि त्या स्वतः इथं हजर झाल्या आणि त्यांना सहकार्य करण्यात त्यांच्यासोबत अनेक शूटिंग केलेले आमचे दिनेश दादा वाडीकर हे आपल्या भिरा पाटणूस गाव, ते जयरामजांची सासरवाडी, त्या सासरवाडीचे ते आहेत बघा, ते इथं आलेले आहेत. इकडे टाळकरी म्हणून कीर्तनाला साथ असावी लागते. ते टाळकरी म्हणून प्रदीप मिस्त्री यांची ही पूर्ण टीम इथं आलेली आहे. याला साथ म्हणतात, नाही तर साथ आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा कीर्तन काय असतं, कीर्तनाला साथ काय करायची असते हे आपण शिकावं. म्हणून एक दिवस असा हा चान्स असतो, याला सण म्हणतात, गोडधोड खायचा. बाकीच्या दिवशी आपण सहकार्य करतो, पण एक दिवस ही सुंदर टीम आपण इथं दरवर्षी बोलत असतो, ते आलेले आहेत. अशा प्रकारे
या परिसरातील रोहा तालुक्यातील काही मित्रमंडळी माझी 20-25 माणसं या ठिकाणी आलेत, समोर बसलेली आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. आजच्या दिवसाभरामध्ये अनेक मान्यवर लोक या परिसरातली संप्रदायातली या ठिकाणी येऊन गेलेत. आता सर्वांचं नामनिर्देश करू शकत नाही. माझ्यासमोर या परिसरातले अनेक मान्यवर बसलेले आहेत. वेळ झालेला अभाव आहे. आमचे अनिल दादा असतील चाचवरून 2दा आले बघा, सकाळी त्यांना सोडायला आले आणि पुन्हाही आलेले आहेत. तरी जे जे माणसं आलेत मी सर्वांचं नामनिर्देश केलं असं आपण सर्वांना समजायचं आहे. वेळ फार झालेला आहे आणि म्हणून कीर्तन काय असतं हे ताईने आपल्याला सुंदर समजून दिलेलं आहे. अगदी विषयांतर न करता जसं पाहिजे त्या हिशोबानं आणि टाळ्यांचा कडकडाट वाहत मधल्या प्रसंगाला आपण त्यांना अगदी सुंदरशी साथ दिलेली आहे, दाद दिलेली आहे. अनेक वेळा त्यांच्या बोलण्यावर आपण टाळ्यांचा काय केला, कडकडाट केला, हाच दिलेला आपण त्यांना प्रतिसाद आहे अशा प्रकारे. आणि म्हणून त्या आल्या तेव्हा पुनश्च एकदा घरोशीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी ताईंचं हार्दिक असं स्वागत करतो.